रोहिलागड येथील भव्य आयोजन, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे रोहिलागड, तालुका अंबड, जिल्हा जालना. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. आज हनुमान जयंती आहे. आजच्याच दिवशी त्रेतायुगामध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या समयाला भगवान महारुद्र, भगवान शंकर हनुमंतरायाच्या रूपाने प्रगट झाले. आज त्याचा वाढदिवस, वर्धापन दिन खऱ्या अर्थाने. त्यामुळं ही हनुमंतरायांना प्रार्थना तुकोबाऱ्या करतात. हा अभंग तो त्याच्याकरता घेतलेला आहे. दुसरी गोष्ट जी आहे की या उत्सवाचं आणखीन एक विशेष कारण आहे. पाठीमागे भव्य अशा प्रकारचं हनुमंतरायांचं मंदिर उभारलेलं आहे आणि या मंदिरामध्ये आज हनुमंतरायांची नूतन प्रतिमा, मूर्ती स्थापन झालेली आहे, प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, कलशारोहण झालेलं आहे. अशा या प्रसंगाला अनुसरून हनुमंतरायांचं वर्णन करणारा आणि हनुमंतरायांच्याकडे मागणी करणारा हा अभंग चिंतनाला घेतला. प्राधान्याने या अभंगामध्ये तुकोबरेंनी हनुमंतरायाकडे मागणी केलेली. मागणी ही दुसऱ्या चरणामध्ये केलेली आहे. मागणी एका चरणात आहेत आणि बाकीची तीनही चरण ज्यांच्याकडे मागणी करतायत त्यांचं वर्णन केल्यामध्ये या ठिकाणी ही शंका निश्चित आल्याशिवाय राहत नाही. किंवा तुकाराम महाराज हनुमंतरायांचं वर्णन कसं करतात? कारण तुकोबाराय वैष्णव आहेत, वारकरी आहेत, पांडुरंगाचे भक्त आहेत आणि पांडुरंगाच्या भक्ता करता पांडुरंग सोडून इतराचं वर्णन करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पाप करणे. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनीचा पांडुरंगा. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनीचा पांडुरंगा, एका वाचुनीचा पांडुरंगा. पांडुरंगा वाचोनिया अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. ज्याच्या गळ्यात माळ आहे, जो भगवंताचा भक्त म्हणून घेतो ह भ प, अशा प्रकारचा जो वैष्णव आहे, वारकरी, कीर्तनकार आहे, त्यांनी कीर्तनात पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं वर्णन करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पाप करणे. अर्थात हे मी म्हणत नाहीये, तुमच्या पुढं प्रमाण अशा प्रकारचं म्हणून दाखवलेलं आहे. असे एक प्रमाण नाही, अनेक प्रमाण आहेत. अनेक प्रमाण आहेत की पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं वर्णन करू नये, कधीच करू नये आणि कीर्तनामध्ये तर मुळीच करू नये.
कीर्तनकाराकडून या दोन गोष्टी ही दोन प्रकारची पाप होण्याची शक्यता असते, ती आपल्याकडून होऊ नये म्हणून तुकोबरेंनी देवाकडे प्रार्थना केली. नरस्तुती आणि कथेचा विचारा हे नको दातारा घडू देवो, हे नको दातारा घडू देवो. नरस्तुती आणि कथेचा विचारा हे नको दातारा घडू देवो, हे नको दातारा घडू देवो. पांडुरंगा, माझी प्रार्थना आहे, माझ्याकडून हे दोन दोष घडू देऊ नकोस. कोणते? नरस्तुती, माणसाची स्तुती. महाराज अलीकडे जशी काही रेस सुरू झालेली आहे, स्पर्धा सुरू झालेली आहे. कीर्तनाच्या आरंभी अभंग बाजूला राहतो, देवाचा तर संबंध नसतोच बहुतेक. कीर्तन ठेवणाराचाही देवाचा संबंध नाही आणि कीर्तन करणाराचाही देवाचा संबंध आहे की नाही ही शंका यावी इतकं हे बाजूला गेले. अतिशय कीर्तन या साधनेला वाईट दिवस आलेत महाराज, वाईट दिवस आलेले. असं वाटतं की करू नये, आपण बाजूला होऊन जाऊ. आपण जर संतांचं वाङ्मय पाहिलं, ज्ञानोबांचं वाङ्मय पाहिलं, नाथ महाराजांचं वाङ्मय पाहिलं, तुकोबारायांचं वाङ्मय पाहिलं, तर या वाङ्मयामध्ये जे लिहिलेलं आहे आणि आज जे प्रत्यक्ष चाललेलं आहे, जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. सावधान. कीर्तन ठेवणाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला खरंच जर आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तुकोबारायांच्या शापाला पात्र नका होऊ. तुकाराम महाराजांना कथेची विक्री आणि कथेत पांडुरंगाशिवाय इतराचं वर्णन, या दोन गोष्टीची ॲलर्जी आहे. विठ्ठल जर कथेची विक्री आपल्याकडून होत असेल तर तुकोबारायांचे शब्द आहेत आणि तुकोबारायांचे शब्द म्हणजे वेदवाक्य आहे. की कथेची विक्री करणारे, विक्री करणाऱ्यामध्ये, विक्रीचा व्यवहार होणाऱ्यामध्ये दोन घटक असतात, देणारा आणि घेणारा. पहिला देणारा, कारण याने दिलं नाही तर घेणारा काय घेणार आहे? याने दिलंच नाही तर घेणारा कसं काय घेणार? तसं कथेचा मोबदला देणारा कीर्तनाला आले बुवा म्हणून कथेचा मोबदला जर तुमच्याकडून जात असेल तर लिहून ठेवा, तुम्ही नरकाला जाणार जाणार जाणार. याच्यात अन्यथा काहीच नाहीये. तुम्ही एखाद्या महात्म्यांची पूजा करत असाल, एखादा महात्मा आहे म्हणून त्यांना दक्षिणा देत असाल तर सगळं घरदार दिलं तरी काही अडचण नाहीये. भगवंताची सेवा करणारा सोडून आज दान देण्याला योग्य तरी जगात कोण राहिलेलं आहे? पण दान म्हणून देत असाल, दक्षिणा म्हणून देत असाल, काहीच अडचण नाहीये. पण मोबदला म्हणून जर देत असाल तर सत्य करून निश्चित नरकाला जाणार. तुकोबारायांचे शब्द आहेत आणि त्याच्यात अन्यथा काहीच नाही महाराज. त्यातली त्यात जे मूर्खे
अख्ख्या गावाला घेऊन चाललेले समजायचं. हसण्याकरता नाही, विचार करण्याकरता मी ही वाक्य उच्चारलेले आहेत. अरेच तुम्ही सगळं गाव एकत्र आलं, 1-7 दिवस आणि 2-3 तास नुसतं भगवंताचं चिंतन केलं, किती काही पुण्य होईल, किती काही पुण्य होईल. नुसतं भगवंताचं चिंतन लावून मृदंग श्रुती टाळघोष असं भगवंताचे नामधून केली. पण जर कीर्तनाची विक्री तुमच्याकडून होत असेल, कोणीच रोखू शकत नाही तुम्हाला, कोणीच रोखू शकत नाही. नरकाला निश्चित जावं लागणार आहे. कारण संतांचे शब्द आहेत आणि तुकोबाऱ्यांचेच नाही. तुम्ही नाथ महाराजांचा गाथा उघडून पहा. कीर्तन महिमा नावाचं एक प्रकरण आहे नाथ महाराजांच्या गाथ्यात. त्या प्रकरणामध्ये नाथ महाराजांनी काय लिहिलंय जरा वाचा. विधी यथाशक्ती करता येतो, निषेध यथाशक्ती नाही. निषेध पूर्णपणे अंमलात आणावा लागतो, पूर्ण पाळावा लागतो. त्यामुळं हे 2 धोके आहेतच. कथेमध्ये पांडुरंगाला सोडून इतराचं वर्णन करणं फारच सुरू झालंय महाराज अलीकडे. ते गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, देवान भावयतानेन. या स्वधर्माच्या द्वारा तुम्ही देवांना संतुष्ट करा आणि मग तुमची अपेक्षित वस्तू देऊन ते तुम्हाला संतुष्ट करतील. ते देवा भावयंतो. तसं कीर्तन ठेवणाराच आणि कीर्तन करणाराच झालेलं आहे. स्तुती करून हे त्यांना संतुष्ट करतात आणि पाकिट भरून ते ह्यांना संतुष्ट करतात. पण परिणाम काय होणार त्याचा? त्यामुळं कोणी एखादा कीर्तनकार अभंग सोडून जर वर्णन करत असेल तर त्यांना अडवा तिथं. आमची स्तुती करण्याकरता आम्ही तुम्हाला नाही इथं बोलावलेलं. तुकोबाऱ्यांच्या अभंगाचा भाव काय आहे, तुकोबाऱ्यांना त्या अभंगामधून काय सांगायचं हे आम्हाला सांगा. ज्यांनी ठेवलेलं चड्डी घातल्यापासून आम्ही त्याला पाहतोय ते काय लायकीच आहे ते तुम्ही काय सांगायला पाहिजे. तो कसा आहे ते उडालं. ऐका शास्त्र काय सांगतं. स्तुती ऐकणं म्हणजे आत्महत्या करणे. स्तुती ऐकणं लय बरं वाटतं, लय गोड वाटतं नाही का. कारण बायको बी नाही स्तुती करीत, पोरं बी नाही करत. 100-500 रुपयात जर कीर्तनकार करत असलं तर मग काय अडचण काय. हे बी हलकट, त्याचा देवावर नाही विश्वास. अरे अशी परिस्थिती आहे की कीर्तन करणाराचा खरंच देवावर विश्वास आहे का, त्याचा पैसे देणारावर विश्वास आहे. त्याच्यामुळं मनापासून जेवढी पैसे देणाराची स्तुती केली जाते तेवढी देवाची नाही केली जात. कारण तो पाकिट भरीतच नाही ना. तुकोबारे म्हणतात अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकाची स्तुती आमच्या करता ब्रह्महत्या. आणि या अभंगात तुकोबारायांनी पांडुरंगाशिवाय इतराची काय केलेली आहे, स्तुती केलेली आहे. सरळ सरळ हनुमंतरायांची स्तुती केलेली आहे. हनुमंतराय आहेत, पांडुरंग थोडी आहे. हनुमंतराय पांडुरंग नाही. पांडुरंगावरून भिन्न व्यक्तीची स्तुती तुकोबारायांनी केलेली आहे. त्यामुळं साहजिकच ही शंका येते की महाराज बदलला काय झेंडा. कारण अलीकडे कोण कोणचा झेंडा हातात केव्हा घेईल काही भरवसाच नाही महाराज. पांडुरंगाची आतापर्यंत तुम्ही स्तुती करत होते, पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची स्तुती करणार नाही असं म्हणत होते. आणि आज हनुमंतरायाची स्तुती करता. काय भानगड आहे.
तेव्हा याचं उत्तर असं आहे, या अभंगात हनुवरायांची स्तुती, हनुमंतरायांची स्तुती आणि 3 चरणात स्तुती आहे. पहिलं, तिसरं आणि चौथं, तिन्ही चरणात हनुमंतरायांचं वर्णन केलेलं आहे तुकोबारायांनी. हे जरी हनुमंतरायांचं वर्णन केलं असलं तरी अनेकाची स्तुती याच्यात ते नाही बसत. पांडुरंगाशिवाय इतराची आम्ही स्तुती करणार नाही असं तुकोबाराय म्हणतात. आणि महाराज हनुमंतराय पांडुरंगाशिवाय इतर नाहीत. हनुमंतरायांची स्तुती तुकोबारायांनी केलेली आहे, पण हनुमंतराय हे संत आहेत. हनुमंतराय कोण आहेत? संत आहेत, भक्त आहेत. आणि भक्त देवापासून वेगळे नसतात, ते स्वरूपाने देव असतात. स्वरूपाने देव असतात आणि अधिकाराने देवापेक्षाही श्रेष्ठ असतात. विठ्ठल देवते संत देवते संत आणि देव वेगळे नसतात. तुम्हाला सांगू, ज्या वेळेला जीव देव बनतो त्यावेळेला त्याला संत हे पदवी प्राप्त होते. जोपर्यंत तो देव झाला नाही तोपर्यंत तो काय नाही, संतच अशा प्रकारचा नसतो. देव झाल्यावरच संत तो. जसा देव सच्चिदानंद स्वरूप आहे, संत ही सच्चिदानंद स्वरूप असतात. तुकोबारायांचं वर्णन करत असताना रामेश्वर शास्त्री वर्णन करतायत. मने रामेश्वर भट्ट तुझा, मने रामेश्वर भट्ट तुझा, मने रामेश्वर भट्ट तुझा, मने रामेश्वर भट्ट तुझा. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, भक्त तुको बाचा पण ते बामणाला सांगितलेलं आहे फक्त. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु आरती तुकाराम, आरती तुकाराम, आरती तुकाराम. सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती. शास्त्री बाबा म्हणतात की तुकोबाराया, आपण सच्चिदानंद स्वरूप आहात. सच्चिदानंद
आणि परमात्मा देवही काय असतो? सच्चिदा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवर्ण आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे देव जसा सच्चिदानंद स्वरूप आहे, संतही सच्चिदानंद स्वरूप झालेले असतात. म्हणून स्वरूपाने संत देव असतात आणि महाराज अधिकाराने कार्यतेच्या दृष्टीनं संत देवापेक्षाही श्रेष्ठ असतात. म्हणून संतांचं वर्णन केलं तर अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या या चरणाची पुष्टी होते, विरोध नाही येत. विठ्ठल म्हणून पण का स्तुती करत असतील? तुकोबाराय हनुमंतरायाची 3 चरणामध्ये स्तुती करतात, स्तवन करतात. ठीक आहे, अनेकाची स्तुती याच्यात बसत नसेल, पण तुकोबारायने स्तुती करण्याचं कारण काय आहे अशी शंका येण्याचं कारण हे आहे, देवाची स्तुती अनेक ठिकाणी केलेली आहे. ज्या वेळेला मागायचं आहे त्यावेळेला तर नक्कीच स्तुती केलेली आहे, तर ते मागणी पूर्ण करण्याकरता. महाराज मागायचा व्यवहार करायचा असेल आणि तो पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर ज्याच्याकडे मागणी करायची आहे त्याला प्रसन्न करावं लागतं. प्रसन्न झाल्याशिवाय काम होत नाही. चेतनाला प्रसन्न करावं लागत असेल याच्यात विशेष नाही. आता हे पकवाजाचं धूमपान जड आहे का चेतन आहे? जड आहे. पण ते सुद्धा चांगलं वाजावं असं वाटत असेल तर कणकीचा गोळा लावावा लागतो. कणकीचा गोळा लावणं म्हणजे त्याला प्रसन्न करण्याची कृती करणंच आहे. तेव्हा जर चेतनाकडून कार्य करून घ्यायचं असेल तर त्याला प्रसन्न करावं लागतं. याला वातावरण निर्मिती म्हणतात. तसं कोणाकडूनही एखादं कार्य करून घ्यायचं असेल, एखादी वस्तू घ्यायची असेल तर मग त्याला प्रसन्न करावंच लागतं, नाही का? बँकेतल्या साहेबानं फाईल लवकर मंजूर करावी असं वाटत असेल तर त्याला बी काय करावं लागतं? आता हे काही तुम्हाला सांगायची गरज आहे असं थोडी आहे कीर्तनातून. व्यवहारात फार चत्रीय माणसं आहे महाराज. लय कीर्तन करायला तर कवाच विकून टाकतील. इकडचं जमत नाही म्हणून येऊन बसतात. व्यवहारात खूप हुशार राहते माणसं. बरोबर कोणतं काम कसं करायचं त्याच्याकरता कशी वातावरण निर्मिती करायची, त्याला कसं प्रसन्न कर बरोबर पाहते. त्याचं जावई कोण आहे, त्याचं पोरग कोणत्या संस्थेत आहे, फार इथपर्यंत तयारी असते. तेव्हा त्याच्यातले त्यात देवाला प्रसन्न करायचं असेल तर मग देव स्तुतीने प्रसन्न होतो. म्हणून देवाची स्तुती करावी हे ठीक आहे, पण इथं हनुमंतरायांचा प्रश्न आहे. हनुमंतराय संत आहेत आणि संत स्तुतीने प्रसन्न नाही होत. स्तुतीने प्रसन्न होत असतील तर ते संत नाहीत, आणि संत असतील तर ते स्तुती फितीने संत नाही प्रसन्न होत महाराज. कारण ते निर्द्वंद्व झालेले असतात आणि स्तुती ही द्वंद्वात मोडली जाते.
लक्षण जिही द्वंद्वाधिक दुरावले, द्वंद्व अधिक ज्याने दूर केलेले आहेत. द्वंद्व शब्दाचा अर्थ आहे निंदा स्तुती, मान अपमान, सुख दुःख. हे द्वंद्व ज्याने जीवनातून बाजूला केलेले आहेत. त्यामुळं संत निंदेनं दुःखी होत नाहीत आणि स्तुतीनं प्रसन्न होत नाही. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मत तेही नाही ते नाही. वेगळा होई पाचोने, वेगळा होई पाचोने, वेगळा होई पाचोने. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मत तेही नाही तेही नाही. कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही. कारण वैष्णव या द्वंद्वापासून वेगळे झालेले असतात. द्वंद्वैर्विमुक्त सुख दुःख संज्ञे गच्छन्ते मूढा निर्माण मोहाजित संग दोषा. निंदा स्तुती तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. ही वैष्णवांची संतांची लक्षण आहेत. त्यामुळं प्रसन्न होऊन स्तुती केली तर प्रसन्न होऊन आपली मागणी पूर्ण करण्याकरता तुकोबाराय स्तुती करतात असं तर म्हणता येत नाही. आणि मग स्तुती का करतात तुकाराम महाराज? बरं, स्तुती करण्याकरता एखादा शब्द वापरलेला आहे असं नाही. अख्ख्या अभंगातले 3 चरण घातलेले आहेत आणि हनुमंतरायांची स्तुती केलेली आहे. कारण काय? तर याचं उत्तर अनेक दृष्टीने देता येईल. महाराज, पहिलं कारण तर हे आहे, संतांच्या वर्णनाने संतांच्या स्तुतीने वाणी पवित्र होते. आपण आपल्याकडून जर संतांची स्तुती झाली, संतांचं वर्णन झालं, तर त्या कृतीनं वाणी पवित्र होते, वाणीला विश्रांती प्राप्त होते. आता ऐके, जेथ वाचा विसवे ते साधू कथा. साधू प्रसन्न होतील न होतील हा त्यांचा प्रश्न आहे, पण साधूचं वर्णन जर आपल्या वाणीने केलं तर वाणीला विश्रांती, म्हणजे वाणीच्या रूपाने मनाला विश्रांती प्राप्त होते. साधूच्या वर्णनाने पुण्य तयार होतं, साधूच्या वर्णनाने पाप नष्ट होतात. पुण्यवंत भावे
सज्जनाची नावी तुका म्हणे पापी जात संतांची जपे. दुसरा महत्वाचा फायदा आहे, मला संतांचं वर्णन केलं की देव प्रसन्न होतो, अति प्रसन्न होतो. भगवंतानी 12व्या अध्यायामध्ये, 12वा अध्याय हा भक्तीला वाहिलेला अध्याय आहे, म्हणून व्यास महर्षीने त्या अध्यायाचं नाव सुद्धा काय ठेवलंय, भक्ती योगो नाम द्वादशोध्याय. साधन भक्ती, सिद्ध भक्ती आणि भक्ताची लक्षणं सांगितलेले आहेत 13व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत. आणि जवळजवळ प्रत्येक श्लोकामध्ये भक्तास्तेति वमे प्रिया, हा नाही, यो मद्भक्त समे प्रिया भक्तिमान्य प्रियो नरहा, असा शेरा प्रत्येक श्लोकात जवळजवळ मारलेला. पण शेवटच्या श्लोकामध्ये भक्ताचं वर्णन करणारे जे आहेत त्यांच्याविषयीची मीमांसा केलेली आहे. आणि तिथं शेरा मारत असताना भक्ताच्या वर्णनावर शेरा मारत असताना योमद भक्त हा सहा मे प्रिया, जो माझा भक्त आहे तो मला प्रिय आहे असं म्हटलेलं आहे. पण भक्ताचं चरित्र श्रवण करणारा, चरित्र कथन करणारा जो आहे त्याचं वर्णन करत असताना भगवान म्हणतात अतीव मे प्रिय. भक्त नुसते प्रिय आहेत आणि भक्ताचं वर्णन करणारे अतीव प्रिय आहेत, अतीव प्रिय आहेत. म्हणून जी कधीच कोणाला चहा पाजित नाही, त्या बाईकडून जर चहा प्यायचाच असेल तर तिचं वर्णन फिरणं नाही करायचं. मग काय करायचं, तिचं लाडकं पोरगं उचलायचं, त्याचा शेंबूड काढायचा, तिला 4-2 शिव्या घालायच्या, तुला काही अक्कल आहे का, इतकं गोड पोरग आहे, काय त्याच्याकडे तू पाहतेस का, काय नुसताच संसार करतेस, काय उरावर घेऊन जाणार आहेस का, अमकं करणार आहे का, तमकं कर, तिला बोलायचं आणि तिच्या पोराची स्तुती करायची. बघा तुम्ही, जर तिनं नाही पातेलं ठेवलं चहाला तर आपल्याकडून चहाचे पैसे घेऊन तुकोबारायांचं चरित्र आपण सगळे ऐकतोय. महाराज तुकाराम महाराज कितीतरी भगवंताचं चिंतन करत होते, तरीही पांडुरंगाचं सगुण दर्शन करण्याकरता भामचंद्रावर जाऊन 7 दिवस अन्न पाणी सोडून रात्रंदिवस त्याच्या नावाचा टाहो फोडावा लागला. म्हणजे आंदोलन करावं लागलं. अनुष्ठान म्हणजे एक प्रकारचं काय आहे, आंदोलनच आहे. चपला फिपला नाही फेकल्या जात तिथं, पण आंदोलनच ना. 7 दिवसाचं आंदोलन करावं लागलं तुकाराम महाराज. तेव्हा कुठं भगवान सगुण रूपात त्यांच्या पुढं प्रगट झाले. सतत भक्ती नाम चिंतन करणारे आणि सतत देवाला शिव्या घालणाऱ्या कोण, जिजामाऊली. विष्णू सहस्रनाम चुकत नव्हतं कधी. काय होतं, तुकोबारांनी सेवा दिलेली होती, सकाळी दररोज देवाचं मंदिर झाडायचं. आता यांचं देवाविषयी प्रेम नाही, देवाचा झगडा आहे, हे सगळं खरं असलं तरी तुकाराम महाराजांना देव मानत होते जिजामाऊली. आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलंय म्हणून मंदिर तर झाडायचं, पण महाराज देवाच्या कधी पाया नाही पडणार. झाडता झाडता असा फडा दाखवणार. आणि झाडायचं झालं की जाताना याला मुर्दा, माझ्या संसाराचं राख रांगोळी केली, वाटोळं केलं, माझा नवरा बिघडवला, अमको केलो तमको केलो, असं हे दररोज लाखोली व्हायचीच.
देवाच्या नावाने खडे पडायचे, देवाची निंदा करायची सतत. तुकाराम महाराज इकडं श्री अनंता मधुसूदना काळ्या जिजामाऊलीची स्तुती काळा आमको, कोणी शेजारी आली, कोणी पाहुणा रावळा आला, आमको आलो. महाराज देवाचीच तक्रार. हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले फक्त देव नाहीच म्हणतात. खरं तर जिजामाऊलीला त्यांनी गुरु करायला पाहिजे, त्यांच्या म्हणण्याला चव येण्याकरता. महाराज त्या जिजामाऊलीला सगुण दर्शन होण्याकरता हे तपन फिपन आंदोलन बिंदोलन काही संबंधच नाही. तुकोबारींच्या भाकरी घेऊन उन्हाळ्यामध्ये भंडाऱ्या डोंगरावर जिजामाऊली चालली आहेत. चप्पलाचा अंगठा तुटला. एक चप्पल कुठं घालता येतं म्हणून तो चप्पल काढून कमरेला खवलेला आहे आणि अनुवानी चालत होत्या. खूप उशीर झालेला होता. सकाळी तुकाराम महाराज पूजा केली, तसेच निघून आलेले होते. सकाळपासून काही खाल्लं नसेल, भूक लागलं असेल त्यांना. दिवस किती असं दिवसाकडं पाहत असताना चढत होत्या. पाय रोवून चढावं लागत होतं, चढ होता. आणि महाराज एका ठिकाणी करवंदाची फांदी, काटे हे एवढेलं काटे, अशी फांदी रस्त्याला आडवी पडलेली, त्याचा काटा असा वर. जिजामाऊलींनी खाली पाहिलं नाही, वर कितीक राहिले म्हणून वर पाहत होते आणि तसा पाय त्याच्यावर पडलेला. तो काटा खालून घुसला, तो वरूनच निघाला. किंचाळल्या जिजामाऊली, चक्कर आलेले आहे, धड दिशी शरीर खाली पडलेलं आहे. डोक्यावरचा ते भाकरीचं गठोडं, पाण्याचा मोरवा फुटलेला आहे, बाजूला पडलेला आहे. काही वेळ तर बेशुद्ध अवस्थेमध्ये, शुद्धीवर आलेले आहे, पाय बम झालेला. तिकडं पाहिलं तरी आग व्हायची. आता कसं चालणार, काटा कसा काढणार, कोण काढणार? काटाला हात लावा तर असं वरून निघालेला आहे, म्हणजे किती रुतून बसलेला आहे काटा. रडायला लागलेली आहे जिजामाऊली. तेवढ्यात महाराज हा तिथं आलेला आहे. काय झालंय? काटा मोडलाय होय. म्हाताऱ्याचं रूप घेऊन आला महाराज. होय बाबा, काढू का? येतो का तुला काढता? धंदाच आहे तो माझा. माझ्या भक्ताचा काटा काढण्याचा माझा काय धंदा आहे महाराज. भगवान खाली बसलेले आहेत. तुकोबाराय देवाच्या पायाची माती आपल्या डोक्याला लावत होते. देवानी जिजामाऊलीच्या पायाची माती डोक्याला लावली आहे. स्वतःच्या पाय मांडीवर अशा प्रकारचा घेतलेला आहे. काटा, आता याला काटा काढायला काय, अख्ख्या जगाचा काटा नुसत्या संकल्पाने काढतो महाराज. त्याला काय लागतं? त्याला काय लागतं? 2 वर्ष जागेवर बसवले मी म्हणणारे. जागेवर सुरू झाल्यापासून लय कीर्तनाला गर्दी आहे. आम्ही फिरतोय, लोकांना वाटतंय बरे आपण आता कोरोनातून वाचलंय तर कमीत कमी देव तरी करावं असं वाटतं कोणाला. पण गर्दी वाढलेली आहे, नक्की वाढलेली आहे गर्दी. काठा निघून गेला. सुजलेला पायही उतरून गेलेला आहे. जे दुखायचं ते आश्चर्य वाटलं जिजामाऊलीला. काय हात आहे बिचाऱ्याचा, जाणीव सुद्धा होऊ दिली नाही त्यांनी काटा काढताना. तुकाराम महाराज उपाशी असतील म्हणून तटदिशी उठलेले आहेत. टोपलं वगैरे भरून टोपलं डोक्यावर ठेवले, निघणार. एवढ्यात हजारा बाजूला गेला आणि मग जिजामाऊलीने विचारलं, बाबा तुझं नाव काय रे? जरा लांब गेला तो, म्हणजे जिजीनं दगड जरी फेकला तरी आपल्या पर्यंत पोहोचणार नाही, एवढा लांब घेतला. मग सांगितलं, इठू मेल्या, या काळ्याचं नाव आहे तुझं. आणि पहा तिथं काळाचं आहे, काय काळ्याचं नाव. अरे जिजामाऊलीला भगवंतानी सगुण दर्शन दिलं. जी शिवे देते तिला कसं काय भगवंतानी दर्शन दिलं? प्रार्थना करतात त्यांना 7 दिवस लागले दर्शनाला. आणि शिवे देणारी जिजामाऊली
हिला देवाने कसं दर्शन दिलं तर त्याचं कारण होतं ती देवाला शिव्या देत होत्या जिजामाऊली, पण तुकाराम महाराजांची एकनिष्ठतेनं सेवा करत होत्या. आणि मग भक्ताची सेवा करणारा, भक्ताचं गुणवर्णन करणारा, भक्ताला मदत करणारा देवाला फारच आवडतो महाराज, फारच आवडतो. तेव्हा आपण जर हनुमंतरायांचं वर्णन केलं तर पांडुरंग खुश होईल. हनुमंतरायांचं वर्णन केलं वाणी पवित्र होईल. हनुमंतरायांचं वर्णन केलं तर जीवनातली पाप नष्ट होतील. असे अनेक कारणं असल्यामुळं तुकोबारायांनी या अभंगामध्ये, अभंगाच्या 3 चरणामध्ये हनुमंतरायांचं वर्णन केलेलं प्रथम चरणामध्ये शरण शरण हनुमंता, हा शरण शरण हनुमंता, हा शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, हा शरण शरण हनुमंता, हा शरण शरण हनुमंता, हा शरण 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 जानो मंता तुम्हारो रामदूता, शरण शरण जानो मंता तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. काय भक्तीचा गावाता, हा काय भक्तीचा गावाता. शरण शरण जानो मंता तुम्हारो रामदूता, शरण शरण जानो मंता तुम्हारो रामदूता, तुम्हारो हनुमंतात तुझालो रामदूता. जी रामदूता हनुमंता तुझं शरण आलो. वर्णन करत असताना तुकोबाराय हनुमंतरायाचं पहिलं विशेषण वापरतायत रामदूता. आपला महत्वाचा जर विशेष काही असेल तर आपण रामदूत आहात. म्हणजे तुकोबारायांच्या दृष्टीनं जगात भाग्यवान जर कोण असेल तर जो भगवंताला शरण गेलेला आहे तो भाग्यवंत आहे. तया भाग्यवंत म्हणू, आम्ही त्याला भाग्यवंत म्हणतो. कोणाला? शरण गेले पंढरीराया, पांडुरंगाला जे शरण गेलेले त्याला भाग्यवंत म्हणतो. नाही, ते भाग्यवंत आहेत. तेच भाग्यवंत आहेत, तीच भाग्यवंते. व्यवहारिक मान्यता वेगळी. तुम्ही आम्ही कोणाला भाग्यवंत म्हणतो? नाही का? पैसा ज्याच्या जवळ आहे, सत्ता ज्याच्या जवळ आहे, प्रतिष्ठा ज्याला प्राप्त आहे,
विद्वान आहे, अधिकारी आहे, त्याला भाग्यवंत म्हटलं जातं व्यवहारामध्ये. संत त्याला नाही भाग्यवंत म्हणत. आपण नाथ महाराजांचं प्रमाण पाहिलं तरी धन्य जगी, जगात तोच धन्य आहे जो सोसायटीत निवडून आलाय, असं नाही प्रमाण. धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे, भगवंताच्या रंगामध्ये जो नाचतोय तो धन्य. ज्ञानोबारांचं प्रमाण पाहिलं करंटे कपाळ, ज्याच्या तोंडाला भगवंताचं नाम येत नाही तो केंद्रातला मंत्री असला तरी करंट्या कपाळाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही नाही, तक्रार असली तर तिकडं जायचं, आपल्याकडे यायचं नाही. मी अनुवाद केलेला आहे त्यांचा. निरोप सांगता नरी भय न करी चिंता. आम्ही म्हणलो असेल तर मग आमच्याकडे या तुम्ही. ज्ञानोबारायांचा निरोप तुम्हाला सांगितलेला आहे. करंट्या कपाळाचे महाराज. व्यवहारामध्ये खूप मोठे भाग्यवान म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं, ते जर भक्ती करत नसले, त्यांचं मन भक्तीमध्ये जर रंगलेलं नसलं, तर संतांना तो कसा दिसतोय माहिती आहे? नजर वेगवेगळी असते. एकाला हत्यारोग झाला. हत्यारोग शब्द आहे ना इकडं. हत्यारोग झाला म्हणजे त्याचं शरीर बोलतोच सुटतो मला. पाय असे खांबासारखे होतात आणि मग काय तर कोल्हापूरहून जसं काय व्यायाम करून आलेला, काय ताकदवान आहे, काय ताकदवान आहे लोकाला वाटतं. पण डॉक्टरने जर त्याला पाहिलं ना, ते असं करतो का, हे जास्त दिवसाचं नाही, गेलेलं आहे. तसं भक्ती न करणारे, मग ते सत्ताधारी असतील, श्रीमंत असतील, गावचे पाटील असतील, सरपंच असतील, व आणखीन कोणी असेल, जर भक्तीमध्ये चित्त रंगत नसेल, भक्ती करत नसेल, तर गेलेले. कारण त्यांना सगळं त्याचं पुढचं दिसतं, मागचं दिसतं. आपल्याला फक्त समोरच दिसतं, मागचं आणि पुढचं काय दिसतं. तो कुठं जाणार आहे माहिती आहे का आपल्याला? भक्ती न करणारा मंत्री मेल्यानंतर कुठं जातो, काय होतं, त्याचं काय गती प्राप्त होते त्याला, आपल्याला काय माहिती, काहीच कळत नाही. पण ज्यांना ते कळतं, ऋतंभरा प्रज्ञा ज्यांना प्राप्त आहे, कोणत्या मागण्याचा त्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे, कोणत्या वागण्याचा काय परिणाम होणार आहे हे ज्याला समजतं, आणि मग ते खेद करतात. वायाला गेलेले, वायाला गेलेले. भक्ती हा महत्वाचा गुण आहे. जसं ते घोड्या 72 खोड्या जरी असल्या, पण जर त्याच्या कंठाला देव म्हणे असला की माणसं त्याला स्वीकारत असत. त्याच्यातले तज्ज्ञ महाराज घोड्याच्या किमती 50-50 लाखापर्यंत आहेत. 50 लाखापर्यंत जे जातीवंत आहे. तसं ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा देव म्हणी आहे, जो भगवंताची सेवा करतो, महाराज तो श्रीमंत आहे, तो भाग्यवंत आहे, तो पुण्यवंत आहे, सगळंच तो आहे. ते नसेल तर मग पांढऱ्या पायाचे रडावं. मेल्यावर नाही. मेल्यावर मेलेल्या माणसाविषयी रडणं हा शहाणपणा नाही. शास्त्रामध्ये त्याला मूर्ख मानलेलं आहे. मेल्यावर जे रडतात त्यांना. खदन्न गच्छामि हसन्न जल्पे गतम न शोचामि कृतम न मन्ये त्वाभ्यां तृतीयो न भवामि राजन किं कारणं भोज भवामि मूर्खः. भोज राजाला कालिदासाने मूर्खाची जी लक्षणं सांगितलेली आहेत
त्याच्यामध्ये गतम न शोचामी, गेलेल्या विषयी रडणारा हा मूर्ख असतो. मग रडू नये का? रडावं, पण गेल्यावर नाही. जिवंत असताना जर भक्ती करत नसेल, मानव देह मिळून जर त्याच्या थोबाडात भगवंताचं नाव येत नसेल, तर त्याच्याकरता रडा. कारण त्याला पुढं फार मोठ्या अशा प्रकारच्या हानीला सामोरं जावं लागणार. तेव्हा हनुमंतरायांचा तुकोबऱ्यांना दिसलेला पहिला विशेष जर काही असेल तर हनुमान रामदूत आहेत, रामाचे भक्त आहेत. महाराज आश्चर्य वाटेल, हनुमंतरायांचा जन्म मानव कुळातही नाही झाला. कपी कुळी हनुमंत, कपीच्या कुळामध्ये झालेला आहे. कपीचं कुळ अपशकुनी कुळ मानलं जातं. तुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे, प्रभाते न घ्यावे नाव माकडाचे. सकाळी सकाळी माकडाचं नाव सुद्धा घेऊ नये, आणि जर घेतलं तर त्याचा सगळा दिवस अशुभ जातो. त्या कुळात काय आहे? जन्म आहे. कपीचं कुळ म्हणजे अर्धा मानव आणि अर्धा पशु. ते पूर्ण मानवही नाही आणि पूर्ण पशुही नाही, अशा प्रकारच्या योनीमध्ये झालेला आहे. आणि त्या योनीमध्ये जन्म घेऊन सुद्धा भक्तीच्या जोरावर हनुमंतरायाने सगळ्या देवाला, इंद्राचं कुठं मंदिर दिसलं तुम्हाला? इंद्राचं मंदिर आहे कुठं? इंद्र देव आहे नाही, देवाचा राजा आहे, त्याचं मंदिर नाही. पण हनुमंतरायाचं मंदिर मात्र गावोगाव आहे. एवढं श्रेष्ठत्व हनुमंतरायांना कशामुळं आलं? बँकेत बॅलन्स भरपूर होता म्हणून. महाराज भक्ती केली म्हणून. भक्ती श्रेष्ठ आहे. राजज्ञाची अक्षरे आहाती, ते म्हणते चामा पडती तया चामासाठी जोडती, नाही का? तेवी भक्ती येत सरे. जाती याप्रमाणे तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आले काही किंमत नाहीये. जीवनात काय दिवे लावले हा भाग महत्वाचा आहे. भक्ती केली का? भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती रे वगैरे अशी, भक्ती रे वगैरे अशी, भक्ती रे वगैरे अशी. काहीच नसावं, भक्ती असावी. महाराज त्याचा जन्म सफल आहे. धन्य आहे तो ज्याच्या जीवनामध्ये काय आहे? भक्ती आहे. सगळं आहे आणि भक्ती नाही, धिक्कार आहे त्याच्या जीवनाला. भक्तिहीनाचं जीवन कसं आहे? मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना. शेळ्या आपण पाहतो, त्या काही शेळ्यांच्या गळ्याला 2 स्तन असतात, बघितलेले असतील ते. बरेच त्या स्तनातून दूध निघत नाही आणि मूतही निघत नाही. ते जसे व्यर्थ असतात, फुकट असतात, निष्फल असतात, तशी भक्ती न करणारी माणसं मग श्रीमंत असतील, सत्ताधारी असतील, शिकलेले असतील, अधिकारी असतील, निष्फल जीवन आहे, निष्फल. हनुमंतरायांचं पहिला विशेष जर काही असेल, रामदूता. हनुमंता रामदूत असणारे हनुमंत. हनुमंत हे नाव इंद्राने वज्र हाणला हनुवटीवर, तेव्हापासून हनुमंत नाव पडले. तेव्हा आपण भगवंताचे दूत आहात. तुम्हाला मी शरण आलेलो आहे, तुम्हाला मी शरण आलेलो आहे. का शरण आलो? तर रामाचे दूत आहात म्हणून तुम्हाला शरण आलेलो आहे. आणखीन काय विशेष आहे? 3ऱ्या चरणात सांगितलं. शूर आणि धीर, शूर आणि धीर, शूर आणि धीर,
शूर आणि धीर. आपण शूर आहात, धैर्य संपन्न आहात आणि स्वामी काजी सादर. सगळ्यात महत्वाचा आपला गुण काय असेल तर स्वामी काजी सादर. स्वामीचं कार्य करण्याकरता सतत आपण उत्सुक असता, आदराने ते कार्य करत असता, नाही का? म्हणजे बहुतेकच असं असतं, बाकी सगळं चांगलं असतं, पण भजन म्हटलं, गळ्यात माळ, आंघोळ केली तर जसं काय पोळ्याचा बैल सजवतोय, फट्टे फिट्टे मुद्रा वगैरे सगळं चांगलं, पण भजन आता करा तुम्ही भजन, मी येतो चक्कर हाणतो जरा. स्वामी कार्या चोर, स्वामी काजी चोर. महाराज भजनच नको वाटतं, असाही एक वर्ग आहे. देवाचं काम म्हटलं की याच्या अंगावरून वारं जात. एरवी गप्पा मारायला लागला तर मग युक्रेनमध्ये काय झाले, रशियाचं काय चालू आहे, अमेरिकेचं सध्या काय धोरण आहे, अख्ख्या जगाची माहिती. पण देवाविषयी विषय निघाला की झालं संपलं. असं स्वामी काजी चोर. त्यांचे पांडुरंग भजन चोर, नाही का, असा शब्द. हा, भजन शत्रू. हनुमंतरायांचा हा भगवंताचं कार्य म्हटलं की सतत तयारच असायचं, सतत तयार असायचं. काय कार्य केलं महाराज हनुमंतरायांनी. असं वाटतं की जर रामायणातून हनुमंताचं पार्ट बाजूला केलं, हनुमंताला ठेवलं नाही, महाराज रामायणच राहणार नाही. अख्ख्या रामायणामध्ये महत्वाची भूमिका, जरी नाव रामायण असलं तरी ते हनुमानायनच आहे. कारण विशेष अशा प्रकारचं कार्य प्रत्येक वेळेस. पहिल्यांदा तर सीतेचा शोध लागायचा, सीतेचा शोध, सीता माताला नेलं कोणी आणि कुठं नेऊन ठेवलेलं आहे, जिवंत आहे की नाही काहीच माहिती नाही. भगवंत नुसतेच रडायचे, आता रडून थोडी शोध लागत. फिरत होते दोघंही. पण मग सुग्रीवाची मैत्री झाली आणि सीतेचा शोध करण्याकरता भारताच्या सगळ्या दिशेकडे वानराचे वेगवेगळे गट करून पाठवले. दक्षिणेकडे महत्वाचा गट पाठवलेला आहे, त्याच्यामध्ये हनुमंतराय होते, अंगद, नळ, नीळ, जांबुवंतो, महत्वाची अशा प्रकारची मुख्य सुग्रीवाची सैनिक मंडळी, सेनापती मंडळी ही सगळी होती. समुद्राच्या काठापर्यंत आले महाराज. आता संपातीची तिथं भेट झाली. संपातीकडून त्यांना कळालं की सीता लंकेमध्ये अशोक वनामध्ये आहे. त्याने सांगितलं मला इथून दिसते, पण माझ्यात ताकद नाही राहिलेली, म्हातारा झालो मी, पंख जळालेले आहेत, मला आता उडता नाही येत, पण इथून पाहतोय सीता मातेला. मग आता लंकेत कोण जाणार, कारण मध्यंतरी 100 योजन समुद्र आहे, तर कोण जाणार तिथं. आता भारताचे आणि लंकेत एवढं अंतर नाही आहे, 20 मैल काहीतरी अंतर आहे, 20 किलोमीटर. कारण तो समुद्र यांनी बराच बुजला ना, पुढं नेला, त्याच्यामुळे समुद्र अंतर कमी झालं. जाणार कोण, हे तू जातो का, तू जातो का, तू जातो का. ते म्हणे मी फक्त 10 योजनच माझी उडी जाते, कुणी 20 योजन उडी जाते, कुणी 40 योजन. हनुमंतरायाला ज्या वेळेला सांगितलं अडचण नाही, हनुमंतराय सादरच होते. हनुमंतरायाने उडी मारलेली आहे, महाराज थेट लंकेत जाऊन पडलेले आहेत, एकटेच हनुमंतराय. आणि लंकेसारखा अभेद्य दुर्ग,
काय आपली देशाची संरक्षण यंत्रणा असते महाराज. बाहेरच्या देशातले आत येतात, महिना महिना इथं राहतात, सगळे ते नकाशे तयार करतात, कुठं बॉम्बस्फोट करायचा, काय करायचं. आता तरी जरा कमी झाले मोदी साहेब आल्यापासून. बॉम्बस्फोट झाल्यावर मग आमचे नेते म्हणतात याच्या मागं परकीयाचा हात आहे. तुम्ही जेवता त्यांचा हात पार तुमच्यात आत घुसतो, इथं बॉम्बस्फोट घडवतो आणि तरी तुम्हाला लक्षात येत नाही तुमची संरक्षण यंत्रणा काय करते. कुठं बरबटलेले आहे का तुम्हीच बरबटलेले आहेत. देशाची संरक्षण यंत्रणा कशी असावी महाराज रामायणातून शिकावं. रावणाची काय यंत्रणा. हनुमंतरायांनी रात्रीची वाट पाहिली, दिवसा नको म्हणून पकडलं जाऊ म्हणून. रात्री 12 वाजता सगळे लंका झोपलेली आहे, दरवाजे बंद आहेत आणि पुन्हा सगळ्या कोटावर जागोजाग सैन्य बसलेलं आहे. हनुमंतरायांनी महाराज अनिमा सिद्धीचा वापर करून चिलटापेक्षाही लहान रूप धारण केलं आणि घुसायला लागले. चिलटापेक्षाही लहान झाले, त्याच्यामुळं बंद दरवाजा असला तरी त्याच्या खालून सहज जाऊ शकत होते महाराज. तरी पकडले गेले, तरी पकडले. ते लंकिनी नावाची देवता आहे, तिच्यावर संरक्षणाची जबाबदारी होती आणि तिनं तशा अवस्थेत पकडलं. ए चोर, माझी परवानगी न घेता, मला न विचारता कुठं निघालेला आहेस, कोण आहेस तू. आता हनुमंतराला वाटलं की बाचाबाची झाली तर बाकीचे येतील ना तोपर्यंत. भजन आहे काय गुरुजी आज. अरे वा, मग तर लवकर आटपावं लागेल मला. विठाला विठाला. अगदी प्रत्युत्पन्नमती हनुमंतरायांनी मूठ वळली आणि असा गुद्दा लगावला महाराज तिच्या छाताडात. तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्तच बाहेर पडलं. ती म्हणे दादा मारू नको जा. त्याला म्हणतात शूर आणि धीर. स्वामी काळजी महाराज सीतामातेचा शोधही लावला आणि नुसता शोध लावला असं नाही. रावणाची शक्ती किती आहे, रावणाची शस्त्र आणि अस्त्र कुठं कुठं ठेवलेले आहेत, बरेच त्याच्यातले नष्ट केले, त्याची ताकद आजमावली आणि मग परत आले. शुरायणी धीर स्वामी काजी तू सादर. वेळ झालेला आहे. आपण रुद्रस्वरूप आहात. अंजनी मातेच्या द्वारा आपण प्रगट झालेले आहात. तुका म्हणे रुद्र अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा. तर तुमची जी प्रार्थना करतोय ती एवढ्या करता, तुम्हाला शरण आलोय ती एवढ्या करता की तुम्ही मला भक्ती या साधनातलं वर्म सांगा. विठोबार
मज दावाव्या सुभटा. सुभटा म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचा योद्धा. सुभटा या शब्दाचा अर्थ योद्धा आहे. भट म्हणजे योद्धा आणि सु म्हणजे चांगल्या प्रकारचा योद्धा. बाह्य व्यवहारातले जे योद्धे आहेत त्यांना भटा म्हटलं जातं आणि परमार्थातले योद्धे जे आहेत अंतरशत्रूवरही ज्यांनी विजय मिळवला ते नुसते भट नाही, मग ते काय आहेत? सुभट आहेत. सुभट. हनुमंतरायांचा हा विशेष होता. महाराज हनुमंतरायांनी काम क्रोधावर विजय मिळवलेला होता. खेळी म्या माझी हनुम्या व्यसनी रे कामची नाही तेथे क्रोधाची कैचा तेथे कैचे भांडण रे. सुभटा. काम क्रोधावर विजय मिळवणं हे कीर्तन करण्या इतकं सोपं नाही. विठ्ठल आपल्याकडे आता वेळ नाहीये तेव्हा आपण सुभटा आहात. हनुमंतराया मी आपल्याला शरण आलेलो आहे. माझं एक काम करायचंय. काय काम करायचंय बरं? तुकोबरेनी भक्तीच्या रस्त्यातील वर्म. वाट शब्दाचा अर्थ वर्म. साधन सवर्म झालं तर साध्यापर्यंत पोहोचवतं. साधनामध्ये जर वर्म चुकलं ना तर साधना करूनही फल नाही प्राप्त होत. तुकोबऱ्यांचा हातभाव नसावा किंवा किती दिवसापासून आम्ही सप्ते करतोय, वाऱ्या करतोय, भजन करतोय, काही फरकच नाही पडत महाराज. बऱ्याच आता ते अलीकडे तर स्पर्धाच रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव. शांत 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 कीर्तन चालू आहे. शांतता राखा. विठ्ठल आमच्यात आम्हाला पाहिजे तसा फरक दिसत नाही. तुकोबाराय पहिले व्यापारी होते, नंतर व्यापार सोडून दिला, पण परमार्थात सुद्धा व्यापारी वृत्ती त्यांनी कायम ठेवली. व्यापाऱ्याचा एक महत्वाचा गुण असतो, व्यापारी ताळा करतात. शेतकरी एवढे अजून ताळा नाही करत. ताळा शब्दाचा अर्थ आपण भांडवल किती गुंतवलंय, माल किती शिल्लक आहे, येणं किती आहे आणि नफा किती जाईल, असा नफा तोट्याची बेरीज वजाबाकी करणं याला ताळा म्हणतात. व्यापारी करतात तो. मग ज्यांच्या जीवनात ताळा असतो तुकोबाराय म्हणतात त्याची फजिती नाही होत.
पण ज्याच्या जीवनात ताळा नाही सगळंच मोघम काम आहे, त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. तुकोबरायांनी ही व्यापारी वृत्ती परमार्थामध्येही अगदी जिवंत ठेवलेली होती. तुकोबराय म्हणतात, हनुमंतराय आम्ही परमार्थ तर करतोय बऱ्याच दिवसापासून, पण प्रगती जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. महाराज पुढे भक्तीने धरिले हाती, जर भक्तीला आपण वाहिलं, भक्ती करायला लागलो, तर त्याच्या पाठीमागे ज्ञान वैराग्य धर्म येते. पुण्य प्राप्त व्हायला पाहिजे, वैराग्य अंतकरणामध्ये प्रगट व्हायला पाहिजे, स्वरूपाचा साक्षात्कार ज्ञान व्हायला पाहिजे. मग असं दिसतं की हे जेव्हा माळ घातलेली नव्हती तेव्हा बरे होते, आणि माळ घालून थोडंफार काही यायला लागलं नंतर फार बिघडल्यासारखे व्हायला लागले. संसारातली माणसं जेवढी अनासक्त असतात तेवढी परमार्थातली जर अनासक्त नसतील, जास्त आसक्त असतील, तर समजायचंय त्याचा परमार्थ वर्मरहित अशा प्रकारचा चाललेला आहे, योग्य दिशेला नाही चाललेला. आणि म्हणून त्या हनुमंतरायाकडे प्रार्थना केली आहे, ज्यांनी भक्तीने देव प्राप्त करून घेतला. देवाच्या प्राप्तीचं साधन भक्ती आहे. भक्ती करणारा हा देवापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे. हनुमंतरायाने भक्तीने देवाला वश केलेलं होतं महाराज. आपल्याला माहिती आहे, एक बाणी आणि एक पत्नी हा रामरायाचा बाणा होता, आणि हनुमंतरायाने त्या बाईला वचन दिलं. तिनं सांगितलं की मी सांगते वर्म, पण माझ्या घरी एक दिवस रामाला आणावं लागेल, कारण तिच्या नवऱ्याचं मरण सांगायचं होतं. आणि तिनं या अटीवर हनुमंतरायाला सांगितलं. हनुमंतरायाला सांगितलं काही अडचण नाही. मारला तो ऐरावत. ते वर्म कळाल्यामुळं परत निघणार हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू मी असं असं वचन दिलेलं आहे आणि तिच्याकडून हे वर्म जाणून घेतलेलं आहे, आपल्याला एक दिवस काही वेळ तिच्या घरी जावं लागणार आहे. भगवान म्हणतात, हनुमंता बाकीची सगळी व्यवस्था मी केलेली आहे, चला. महाराज गेले भगवान. हनुमंतरायांनी अगोदरच सांगितलेलं होतं की बा तू आसन व्यवस्थित कर, आसनात काही गडबड झाली तर मग भगवान नाही थांबणार. तिनं नवा पलंग आणला महाराज, नवा सागाचा. आणि याने त्या भुंग्याला सांगितलं, असा करून ठेव, बसल्यावर नाही, हात ठेवल्यावर असतो मोडला पाहिजे. म्हणजे बाकीचं पुढचं झालं, पण हनुमंताने सांगितलं चलावं लागतंय, तर भगवान गेले व तिच्या घरापर्यंत. एवढं अधीन केलेलं आहे हनुमंतरायांनी सेवेने देवाला. अर्थातच भक्तीतलं वर्म आपल्याला माहिती आहे, आम्ही त्याच रस्त्याने चाललेलो आहे, तेव्हा आम्हाला ते वर्म सांगा काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्या सुभट ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराय हनुमंतरायाकडे प्रार्थना करतात, काय भक्तीच्या त्या वाटात. आपण तरी दुसरी कशाला प्रार्थना करायची? आपणही आपली सेवा हनुमंतरायांच्या चरणावर समर्पण करून त्यांच्याकडे मागणी करू. काय भक्तीच्या त्या वाटा माझ्या दावाव्या सुबटा म्हणायचे. आता भजन भजन आहे. विठ्ठल जय जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय
रोहिलागड येथील भव्य आयोजन सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे रोहिलागड तालुका अंबड जिल्हा जालना. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.